नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ। आज बघा नाश्त्यासाठी काय बनवणार आहोत। सुकी मुगाची डाळ बनवणार आहे। थोडेसे जिरे टाकले फोडणीला। एक मोठा टोमॅटो कापून घेतला, इकडे लसणाच्या अख्ख्या काढल्यात, थोडीशी कोथिंबीर चिरून घेतली। ही सालवाली मूग डाळ आहे, छान लागते सुकी केली तर। मूग डाळ खाणं खूप चांगली असते, पण खातच नाही आता जास्त। कधीतरी खायला पाहिजे। टोमॅटो लसूण लाल होऊन द्यायचा मस्त। लाल झाला टोमॅटोचा लसूण आणि कांदा घालून पण छान लागतं। पण आज श्रावण शनिवारी त्यामुळं शनिवारी आणि सोमवारी कांदा जरा काळा करतो आम्ही, त्याच्यामुळे नाही तर कांदा घालून पण छान लागते फोडणीला। तर तुम्ही कांदा पण घालू शकता। थोडीशी हळद टाकली आपण। आपला रेग्युलर मसाला आणि थोडंसं तिखटवाला मिरची पावडर। बस, गरम मसाला वगैरे नाही वापरणार याचं। थोडंसं नुसतं धनिया पावडर। जास्त पटपट भाज्यासारखी नाही बनवायची आपल्याला, हेल्दी बनवायची सकाळी सकाळी नाश्त्याला खायला चपाती बरोबर। आणि धुवून घेतलेली डाळ, अच्छा ही घरची डाळ आहे मुगाची सालवाली। मी पाण्यात टाकून ठेवलेली डाळ, लवकर शिजते जरा। डाळ शिजण्यासाठी पाणी टाकायचं। थोडंसं मीठ चवीप्रमाणे आणि थोडीशी कोथिंबीर। छान लागते चपाती बरोबर। आणि तिकडे डाळ होईपर्यंत आपल्याला एक पदार्थ बनवायचा आहे डाळीसोबत खायला। याच्यावर मिरची पावडर, हळद, थोडीसं हिंग आणि धनिया पावडर टाकून घेतलेले आहे। पोळी लाटून घेतलेली आपण मस्तपैकी। आणि आता कोथिंबीर पसरून घ्यायची मस्त। कोथिंबीर पराठा बनवणार आहे। हेल्दी म्हटल्यावर कोथिंबीर आलीच पाहिजे त्यात। मस्त कालची ताजी आणलेली कोथिंबीर होती, तर कोथिंबीर पराठा छान लागतो खायला। अशी पूर्ण पसरून घ्यायची। तसं आपल्या पिठात मीठ असतंच टाकलेलं भिजवताना, पण थोडंसं कोथिंबीर आणि तिखट टाकलेलं आहे त्यामुळं थोडंसं मीठ वरून टाकायचं। असा फोल्ड करून घ्यायचा पराठा। आणि मस्तपैकी खरपूस असं भाजून घेतलेला आहे आपण कोथिंबीर पराठा। आणि इकडे आपली डाळ मस्त शिजून झाली आहे, कोरडी झाली आहे मस्त। 15 मिनिट शिजवली बस। आणि शिजून झाल्यावर शेवटी थोडंसं तूप घालून घ्यायचं। पौष्टिक जेवण म्हणल्यावर तूप आलंच पाहिजे जेवणामध्ये। आणि बघा इकडं खाण्यासाठी तयार आहे आपली मस्त पौष्टिक मुगाची डाळ, दही, चपाती, कोथिंबीर पराठा आणि काकडी। या नाश्ता करायला। धन्यवाद।